ज्यांनी स्वराज्याचा आणि स्वातंत्र्याचा विचार दिला ते छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी या महाराष्ट्राला देशाला समतेचा विचार दिला ते महात्मा ज्योतिबा फुले, ज्यांनी या देशाला या महाराष्ट्राला बंधुभावाचा आणि आरक्षणाचा विचार दिला ते राजश्री शाहू महाराज, ज्यांनी या महाराष्ट्राला या संविधानाला न्यायाचा विचार दिला ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि गेली 35 वर्ष निश्चयाचा महामेरू आणि सकल जनाचा आधारू या उक्तीप्रमाणे राजकारण करणारे आपल्या सर्वांचे नेते आदरणीय अजितदादा पवार. व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवर, माझ्याकडे वेळ कमी असल्यामुळे मी आपल्या सर्वांचं नाव घ्यायला मला मर्यादा आहे. परंतु दादा जेव्हापासून राज्याचे विरोधाचे पक्षनेते झाले, दादा आज मराठवाड्यातील झुंजार नेता नावाचा पेपर तुम्हाला माहिती आहे. आज त्या पेपरची हेडलाईन वाचली, मला धक्का बसला. त्या पेपरची हेडलाईन होती की गेल्या 35 दिवसामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जोडीने 8 वेळा दिल्लीला गेले, पण महाराष्ट्राला गुड न्यूज दिली नाही. आणि आजही परिस्थिती तीच आहे. गुड न्यूज म्हणजे मंत्रिमंडळ विस्तार. दादा आजही महाराष्ट्रामध्ये भंडाऱ्याच्या इथे माझ्या एका भगिनीवरती अत्याचार झाला, ही बातमी सगळ्या महाराष्ट्राने पाहिली असेल. आजही महाराष्ट्रामध्ये 19 जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचं सावट आहे. मागच्या आठवड्यामध्ये आपण रात्रंदिवस विदर्भाचा आणि मराठवाड्याचा दौरा केला. दादांचा दरारा काय असतो? दादांनी अतिवृष्टीचा दरारा केला. केंद्रीय पथक आज विदर्भात दाखल झाले, याला म्हणतात अजितदादा. आणि आज एका पत्रकाराने मला फोन केला आणि सांगितलं की मुख्यमंत्री दिल्लीला आहेत, उपमुख्यमंत्री दिल्लीला आहे. म्हणलं महाराष्ट्र अजितदादांच्या भरोशावर आहे, काळजी करू नका. दादा मी एक साधा कार्यकर्ता आहे. मला आठवतंय की एकेकाळी मंत्रालयाला सचिवालय म्हणायचे, पण आदरणीय पवार साहेबांच्या कर्तृत्वाने त्या सचिवालयाचं मंत्रालय झाले. त्याला मानाचं तोरण तुमच्या नेतृत्वात लागलं. काल मात्र एकनाथ शिंदे साहेबांनी महाराष्ट्रात मंत्रिमंडळ नसल्यामुळं महाराष्ट्राच्या मंत्र्याचे अधिकार सचिवांना दिले आणि महाराष्ट्रात अधिकारशाही आणली. आठवा तो 2 वर्षाचा कालखंड महाविकास आघाडी सरकारचा. आठवा ते कोरोना काळातील दिवस मला आठवत आहेत, तुम्हाला आठवत असतील. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार आदरणीय अजितदादा त्या वाईट काळामध्ये मंत्रालयामध्ये तळ ठोकून होते. आरोग्य विभाग असेल, पोलीस विभाग असेल, अन्न व औषध प्रशासन असेल, भुजबळ साहेबांचा अन्न व नागरी पुरवठा असेल, आदरणीय अजितदादाने 1 रुपया सुद्धा कमी केला नाही. कोरोनाच्या काळामध्ये 13 कोटी महाराष्ट्रातील लोक जगले पाहिजेत, तो विचार दादांनी केला आणि त्यांच्या मागे भरघोस निधी उभी केला. ते आपले आदरणीय अजितदादा. काय होतं? शिवभोजन थाळीच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये 2000 केंद्र, त्यातील अनेक केंद्र पिंपरी चिंचवडला होते. भले भले श्रीमंत नोकरदार वर्ग सुद्धा शिवभोजन थाळीमध्ये दादा जेवत होता. या 13 कोटी लोकांना उपाशी मरून दिलं नाही तुम्ही. निधी घेऊन त्यांच्या पाठीशी तुम्ही उभे राहिलात. आम्हाला अजूनही तो कालखंड आठवतो. रेमडेसिवीर असेल, पीपीई किट असेल, सॅनिटायझर असेल, म्युकोरमायकोसिस सारखे आजाराचे इंजेक्शन असतील. दादा तुम्ही जी कलेक्टरच्या माध्यमातून महाराष्ट्रात तहसीलदारांच्या माध्यमातून जे रेमडेसिवीरचं वाटप केलं ते प्लॅन देशाने उचलला. पण दादा तळ ठोकून मंत्रालयामध्ये होते आणि त्याच वेळी देशामध्ये एकमेव अजितदादा पालकमंत्री आहेत. दर शुक्रवारी पुण्याच्या विधान भवन त्या काउन्सिल हॉलमध्ये दादांनी आतापर्यंत कोरोनाच्या नियंत्रणासाठी 150 बैठका घेतल्यात. देशात असा कुठलाच पालकमंत्री नाहीये. मी मुसळे साहेबांना आणि विकास पाटील साहेबांना विचारायचो तुमच्याकडे डाटा आहे का की दादांनी काउन्सिल हॉलला किती बैठका घेतल्यात आणि कोण कोण उपस्थित असायचं. दादा जिल्ह्याचे पालकमंत्री होते, राज्याचे उपमुख्यमंत्री होते. इथे महेश लांडगे आहेत, भाजपाचे आमदार आज
पुण्यामध्ये सुद्धा आहेत. दादा जेव्हा कोरोना नियंत्रणाची बैठक घ्यायची तेव्हा हे महेश लांडगे कुठे होते? होती काय ना जनतेची काळजी? चंद्रकांत दादा पाटील कुठे होते? दोन्ही महापौर हातावरती घडी घातल्यासारखे त्या बैठकीत बसायचे. ते फोटो आम्ही पाहायचो, कारण आम्हाला बाहेर येण्याची त्या काळामध्ये परवानगी नव्हती. मग भाजपचा महापौर म्हणून दादांनी पाहिला नाही, पिंपरी चिंचवडचा महापौर म्हणून त्या माई ढोरे पाहिल्या नाहीत, मुरलीधर मोहोळ पाहिले नाहीत. दादांनी सरसकट महाराष्ट्राच्या टेजुरीतून पुणे आणि पिंपरी चिंचवडकरांना भरघोस निधी दिला. आणि आज तुम्ही आणि आपण जगलेलो आहेत ते ह्या नेत्याचे उपकार आहेत. मला असं वाटतं 1 मिनिट उभा राहून टाळ्या वाजवल्या पाहिजेत. इतकं मोठं काम दादांनी केलेलं आहे. त्या काळामध्ये आज शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, काँग्रेस असेल, आज शिवसेनेचे जे 40 अलिबाबा 40 चोर जे गद्दार आहेत ते दादांवरती आरोप करतायत की दादांनी निधी दिला नाही. मी खात्रीलायकपणे सांगतो, आज दादांनी डीपीडीसीचा निधी 30% वाढवला. मग पालकमंत्री शिवसेनेचे होते की नाही? पालकमंत्री काँग्रेसचे होते का नाही? पालकमंत्री राष्ट्रवादीचे होते का नाही? ज्या आमदाराचा निधी, जे 288 आमदार असतात त्यांचा निधी सुद्धा दादाने 2 कोटीवरून 5 कोटी करोडच्या काळामध्ये केला. ज्या केंद्र सरकारने, ज्या नरेंद्र मोदीने त्या काळामध्ये, कोरोनाच्या काळामध्ये खासदारकीचा निधी बंद केला, त्या काळामध्ये अजितदादाने आमदारकीचा निधी 5 कोटी केला. होती का केंद्र सरकारची मदत? सॅनिटायझरसाठी केंद्र सरकारची मदत होती का? पीपीई किटसाठी केंद्र सरकारची मदत होती का? मदत नव्हती. त्या काळामध्ये सुद्धा अजितदादाने या महाराष्ट्राचा आर्थिक गाडा सक्षमपणे हाकलला, सक्षमपणे चालवला. आदरणीय दादाने त्या काळामध्ये सुद्धा 32 लाख शेतकऱ्यांची 20,000 कोटीची कर्जमाफी केली. त्या काळामध्ये सुद्धा कर्मचाऱ्यांचे पगार केले. आज या पिंपरी चिंचवड पुणे शहरामध्ये पेन्शन धारक लोक आहेत. त्या पेन्शन धारकांना तुम्ही विचारा, कोरोनाच्या काळामध्ये तुमची पेन्शन थांबली का? आदरणीय अजितदादांचं आर्थिक व्यवस्थापन. त्या काळामध्ये तुम्ही पाहिलं असेल की जवळपास आपण शिवभोजन थाळीच्या माध्यमातून 9 कोटी लोकांना आपण शिवभोजीच्या काळातून जेव घातलं. 3 कोटी लोकांना आपण मोफत अन्नधान्य दिलं. हे सगळं कोणामुळे झालं? राजेश टोपे साहेबांना आरोग्याचं 9,000 कोटीचं बजेट दिलं. त्यावेळेस अनिल देशमुख साहेब गृहमंत्री होते, नंतर वळसे पाटील साहेब झाले, गृह खात्याला निधी दिला, भुजबळ साहेबांना निधी दिला. ह्या करता करता महाराष्ट्रामध्ये केंद्राची कुठलीही मदत नसताना सुद्धा मात्र मध्ये दिला. दादा, काल मी एक बातमी ऐकली पिंपरी चिंचवडला, कळालं की इथं आखाड पार्टी फार जोरात झाली. मी बातमी नीट सविस्तर वाचली. आखाड पार्टीमध्ये 70,000 लोकांपेक्षा अधिक लोकांना मटणाचे जेवण. आता 70,000 लोकांना मटणाचं जेवण म्हणल्यावरती इन्कम टॅक्सची चौकशी करायला पाहिजे ना. बोकड कुठून आले? साधारणतः पावशेर एखादा मटण खातो, 70,000 गुणिले पावशेर, एवढं मटणाचा खर्च कोणी केला? तांदळाचा खर्च कोणी केला? मसाल्याचा खर्च कोणी केला? संजय राऊत यांच्या मुलीच्या लग्नात फ्लावरचं डेकोरेशन कोणी केलं? तिथपर्यंत ईडी आणि इन्कम टॅक्स चौकशी करतं. तर एवढा खर्च यांनी कशातून केला? त्यांची ईडी आणि इन्कम टॅक्स चौकशी का नाही? तुमचा मटणाचा आखाडा असेल, आम्ही अजितदादाच्या संस्कृतीतली औलाद आहोत. आमचा विकासाचा आणि विचाराचा आखाडा असेल इथून पुढे. आदरणीय दादांना नेहमीच उत्तम प्रशासक आणि उत्तम विकासाचं, सामान्य कार्यकर्त्याला इन्कम टॅक्सची नोटीस, हे यांचं म्हणणं बरोबर आहे. सामान्य कार्यकर्त्याला इन्कम टॅक्सची नोटीस आहे, पण 70,000चं जेवण द्यायला कुठलीच नोटीस नाही. म्हणजे बोलण्याला पुरावा आहे. मध्यंतरी दादांच्या वाढदिवसाला ट्विटर स्पेस आयोजित केलेली होती. मला वाटलं ही कुठल्या तरी राष्ट्रवादीच्या किंवा कुठल्या तरी राजकीय कार्यकर्त्याची ट्विटर स्पेस असेल. ती ट्विटर स्पेसची मी माहिती घेतली तर या महाराष्ट्रातील सुशिक्षित डॉक्टरच्या संघटनेने दादांची ट्विटर स्पेस आयोजित केली होती. दादांच्या क्वालिटीवरती ती ट्विटर स्पेस होती. त्या ट्विटर स्पेसमध्ये मी एक सांगितलं की दादाला, महाराष्ट्राला दादांची ओळख ही उत्तम प्रशासक म्हणून आहे, विकासाचा महामेरू म्हणून आहे. मी सांगतो दादा त्याच्यापेक्षा मोठे, दादाने सुद्धा या महाराष्ट्रात धोरणात्मक काम केलेले. जेव्हा दादा जलसंपदा खात्याचे मंत्री होते तेव्हा या महाराष्ट्रामध्ये जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाची स्थापना करून, दादांना माहिती असेल गायकवाड साहेब त्यावेळेस सचिव होते जलसंपदा खात्याचे, त्यावेळेस या दादांनी या देशाला एक
प्रयोग दिलेला आहे की एकूण पाण्याच्या उपलब्धतेमध्ये पिण्याच्या पाण्याला पहिलं प्राधान्य, शेतीला आणि औद्योगिकीला प्राधान्य, हे धोरणात्मक काम आदरणीय अजितदादांनी केलेलं आहे. तुम्ही आणि आपण सांगायला विसरलो. उजनीतून उस्मानाबादला पाणी नेलं, गोदावरीच्या बॅरेजेस केल्या, गोदावरीच्या बॅरेजेस मधून मांजऱ्याला धरणात पाणी टाकलं, लातूरकरांची तहान भागवली. आज तुम्ही महाराष्ट्रात किंवा मराठवाड्यात तुम्ही जाऊन पहा, गोदावरीचे बॅरेजेस असतील, गोसी खुर्द असेल, दादाने त्यावेळेस जलसंपदा खात्याचे मंत्री म्हणून जे निर्णय घेतले त्याचा आज तो महाराष्ट्र सुबलाम सुफलाम आपल्याला जो पाहायला मिळतोय ते दादांच्या निर्णयामुळे पाहायला मिळतोय. एवढंच नाही मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन या भाजपच्या आहेत. आज 28 राज्यांपेक्षाही भारतीय जनता पक्षाची सरकार या देशात आहेत. पण जेव्हा देशामध्ये जीएसटी सिस्टीम रिफॉर्म नावाची कमिटी तेव्हा तयार करण्याचा विचार आला, तेव्हा संजोग भाऊ निर्मला सीतारामन भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने त्या कमिटीचं चेअरमन अजित दादांना केलं. का 28 राज्यामध्ये तुमच्याकडे एखादा हुशार अर्थमंत्री नव्हता का? देशात भाजपामध्ये कुठला हुशार अर्थमंत्री नाही आहे का? परंतु दादांची आर्थिक शिस्त, दादांचं आर्थिक धोरण याचं पाहून दादांना रेव्हेन्यू लिकेज, इफिशियंट बिझनेस प्रोसेस याचं धोरण दादांनी तयार केलं आणि देशाचं जीएसटीचं उत्पन्न वाढवून दाखवलं. याला म्हणतात अजितदादा धोरणात्मक काम. स्मार्ट सिटी असेल, मेट्रो असेल, मेट्रोच्या बाबतीत तर माझ्याकडे एक डॉक्युमेंट आहे. हे मेट्रोचं एक डॉक्युमेंट आहे, त्यात मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो, कारण की हे लोक सांगतायत की मेट्रो आमच्यामुळं आली. दादांनी सगळ्यात पहिलं पुणे महानगर मेट्रो रेल्वे प्रकल्प 50% भागीदारी महाराष्ट्र शासनाची आहे, 50% भागीदारी केंद्र सरकारची आहे. पहिली रक्कम अजितदादांनी उपलब्ध करून दिली ती 11,440 कोटी रुपयाची. दुसरा महामार्ग पिंपरी चिंचवड निगडी कॉरिडॉरचा महामार्ग आहे, त्याच्यासाठी 946 कोटी दादांनी उपलब्ध करून दिले. तारीख आहे 17/2/2021. म्हणून तुम्ही पदाधिकाऱ्यांना तुम्हाला मी सांगतो की अजितदादांनी आपली जी मान आहे, आपलं जे नाक आहे ते पिंपरी चिंचवडला नाक वर करून चालण्याचं वातावरण दादाने तयार केलेलं आहे. आपल्याला माना झुकून चालण्याचं कारण नाही. विकास पिंपरी चिंचवडचा आदरणीय अजितदादांनी केलेला आहे. दुसरा पिंपरी चिंचवडचा मेट्रोचा मार्ग असेल, त्याचे डीपीआर बनवण्याचं काम दादांनी केलं. शिवाजीनगर, हडपसर, लेणी, लोणी, काळभर असेल, असे अनेक प्रकल्प आदरणीय दादांनी केलेले आहेत. खरं सांगायचं म्हटलं भाऊसाहेबजी, आता भारतीय जनता पक्षाचं एक नवीन अभियान चालू आहे, हर घर तिरंगा. आज एक पेपरला कार्टून आले, एक व्यक्ती एका अधिकाऱ्याकडे गेलाय, त्याला वाटलं तिरंगा मागायला आलाय. तो म्हणला क्या तिरंगा चाहिए? नहीं साहब, तिरंगा नहीं चाहिए, घर चाहिए तिरंगा लगाने के लिए. नरेंद्र मोदींनी भारतीय जनता पक्षाने 2022 साली या भारतीयांना आश्वासन दिलं होतं की 2022 पर्यंत प्रत्येक गोरगरिबाला घर दिलं जाईल. घर तर नाही दिलं, घर तर भाडे भरणाऱ्याला 18% जीएसटी दिला. बघा तुम्ही निवासी असाल किंवा कमर्शियल प्रॉपर्टी तुमची असेल त्याच्यावरती 18% जीएसटी लावलेला आहे. हर घर तिरंगा. हर घर बेरोजगारीवरती का बोलत नाही? हर घर महागाईवरती का बोलत नाही? आज माझ्या महिला भगिनी मोठ्या संख्येने आहेत. आमच्या पठाणताई म्हणतात महागाईवरती बोला. मी माझ्या महिला भगिनींना विनंती करतो, काही नाही, शेजारच्या घरात जायचं, तुझी साडी खूप चांगली आहे पण सिलेंडर 1000च्या पुढे गेला, काडी टाकून द्यायची. कारण आता महागाईचं आपलं सांगावं लागेल. 2014 सालची महागाई आणि 2022 सालचा सिलेंडर असेल, पेट्रोल असेल, डिझेल असेल, मला अभिमान आहे माझ्या नेत्याचा की सीएनजी पीएनजी वरती 13.5% दादानी वॅट कमी केला आणि स्वस्त केलं. एकनाथ शिंदे साहेब आले, आज सीएनजी 6 रुपयांनी महाग झालेला आहे. जे रिक्षा चालक, जे ऑटो चालक आहेत, जे टॅक्सी ड्रायव्हर आहेत, ज्यांचा सीएनजी पीएनजी जो दादाने कमी केला होता तो या सरकारने पुढे वाढून दाखवलेला आहे. त्यामुळं मोदी साहेबांनी आपल्याला थाळ्या वाजवायला सांगितल्या, टाळ्या वाजवायला सांगितल्या, लाईट घालवायला सांगितलं, आपण सगळं केलं. मला वाटलं आता भाजपचे मोदी साहेब देशाचा जीडीपी वाढवतील. त्यांनी आपल्या सगळ्यांना डीपी बदलायला सांगितलं का नाही? डीपी बदलायला, तिरंगा लावा म्हणून. तिरंगा आमच्या हृदयात पण आहे. आम्ही आईच्या कुशीतून देशभक्ती शिकून आलेले आपण सगळे आहोत. देशभक्ती शिकवण्याची आपल्याला गरज नाही. पण ज्या घरामध्ये आज बेरोजगारी आहे, ज्या घर आज महागाईने त्रस्त आहे, पेट्रोल डिझेलनी त्रस्त आहे,
किराण्याचे भाव वाढलेले आहेत. हे तर नाही, वही, पाटी, पेन्सिल, कंपास याच्यावरती सुद्धा 5% जीएसटी लावलेला आहे. एवढं तो सोडा, आता फक्त दत्तगुरू आणि दत्तगुरूंची गायच फक्त जीएसटीने वाचवलेली आहे. नाही तर दुधावरती जीएसटी आहे, दह्यावरती जीएसटी आहे, लोणच्यावरती जीएसटी आहे, पापडावरती, म्हणजे घरात ताट घेतलं तर जीएसटीच दिसते जेवणाचा. तर अशा अनेक गोष्टी ह्या भागात केलेल्या आहेत. परंतु अभिमान याचा आहे की दादांसारखं नेतृत्व आपल्याकडे आहे, ज्या नेतृत्वाने तुम्हाला आणि मला रस्त्यावरून स्वाभिमानाने चालता येतं. एकही काम दादांनी असं केलेलं नाही की आपली मान शर्मेने खाली झुकेल. आपली मान, आपलं नाक स्वाभिमानाने उभं राहू शकतं. एवढं 2.5 वर्षात आदरणीय दादांनी काम केलेलं आहे. सांगण्यासारखं खूप काय आहे मित्रांनो. पण आता पिंपरी चिंचवडच्या जनतेचं ठरलेलं आहे की 2022ला महापालिकेत राष्ट्रवादी आणि 2024ला मुख्यमंत्री अजितदादा पवार. अशा अनेक गोष्टी आदरणीय दादांनी केलेल्या आहेत. खूप काही सांगण्यासारखं आहेत. उत्तुंग असं नेतृत्व तुम्हाला मला लाभलेलं आहे. आपल्याला फक्त आता माना टाकायच्या नाहीत. प्रभाग काय असेल तो दादा पाहतील, रचना काय असेल ते दादा पाहतील, आरक्षण काय असेल तर दादा पाहतील. आपल्याकडे फायर बँड नेता आहे आदरणीय दादा. पिंपरी चिंचवडची जनता दादाकडे पाहून आपला 100 नगरसेवकांचं आकड्याचं स्वप्न पूर्ण करेल. एवढं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.